मी आपल्या सगळ्या दर्शकांना खूप खूप स्वागत करते आणि आता ह्या पुढचा वेळ न घालवता तेजसला विनंती करते की याज्ञिक सरांबरोबरच आपलं हे चर्चासत्र पुढे चालू ठेवावं. धन्यवाद. ओके, धन्यवाद भाग्यश्री ताई. आपण सगळे आज रविवारच्या दिवशी आलाय. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 2 रविवार पूर्वी आपण पहिलं सेशन या सिरीज मधलं घेतलं होतं, ज्यामध्ये आपण एक छोटीशी शॉर्ट फिल्म बघितली होती, साखरेपेक्षा गोड नावाची, आणि नंतर याज्ञिक सर आणि डॉक्टर मोहन आगाशे यांच्याशी चर्चा केली होती. आज त्याच सिरीज मधलं दुसरं सेशन आहे आणि विषय सगळ्यांच्याच आवडीचा म्हणूयात किंवा सगळ्यांच्या खूप ज्याच्याबद्दल शंका आहेत सगळ्यांना, असा विषय की डायबिटीसचं प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंध करता येतो का, आणि डायबिटीस रिव्हर्स करता येतो का किंवा पूर्ण बरा करता येतो का. तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे याविषयी डॉक्टर याज्ञिक यांच्याकडनं जाणून घ्यायची. याज्ञिक सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. भाग्यश्री मॅडम, शुभांगी मॅडम, तेजस, थँक्यू. तर आता आपण आपलं आजचं इंटरॅक्टिव्ह सेशन चालू करूया. मी माझ्या स्लाइड्स शेअर करतो. दिसतात? हो सर. ओके. सो आज आपण आपल्या जिव्हाळ्याचा असा विषय निवडलाय की आपण मधुमेह टाळू शकतो का, किंवा झाला तर आपण त्याला रिव्हर्सल म्हणजे काय म्हणायचं, व्यसन घालू शकतो का. आणि याच्याबद्दल सगळ्याच पेशंटना, सगळ्याच डॉक्टर्सना खूप उत्सुकता असते. आम्हाला पण तशी आहे. तर आम्ही आमच्या बाजूनी तुम्हाला काय वाटतंय ते आज सांगणार आहोत. मग तुमच्या प्रश्नांची आम्ही उत्तरं द्यायचा प्रयत्न करू आणि त्यातनं अजून पुढे आपण बरोबर काही करू शकू का याचा विचार करू. तर आज सेशन मी आणि डॉक्टर तेजस लिमये असे मिळून ते कंडक्ट करणार आहोत. आणि तेजस तुम्हाला माहितीच आहे, ज्ञान प्रबोधिनीची स्टुडंट आहे आणि तिने माझ्याबरोबर PhD पण केली होती. आता या स्लाइड मधली ही जी 2 तुम्हाला चित्र दिसत आहेत, लोगो, त्याचा डायबिटीस प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट या दोघांशी संबंध आहे. हे जे पहिलं आई आणि बाळ असं जे चित्र आहे त्याच्याबद्दल आपण साखरेपेक्षा गोड ही फिल्म मागच्या वेळेला बघितली. हे तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर सुमित्रा भावेबाईंनी ती केली. डॉक्टर मोहन आगाशे त्याचे प्रोड्युसर होते आणि माझ्या रिसर्चवरनं, आमच्या रिसर्चवरनं ती फिल्म तयार करण्यात आली होती. तर त्याचा विषय होता की आईचं जर का आपण न्यूट्रिशन आणि हेल्थ सुधारली तर आपण बाळाला पुढे डायबिटीस होऊ नये अशा प्रकारची प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली, असं त्याचा अर्थ होता की साखरेपेक्षा गोडचा. दुसरं, आता जो इथे गणेश दिसतो आपल्याला, हा बाल गणेश आहे किंवा यंग गणेश आहे आणि मॉडर्न गणेश आहे. तर तो आता पूर्वी जे हे या मूषक किंवा उंदराच्या पाठीवर बसून सगळीकडे फिरायचा, त्याच्याऐवजी त्यांनी आता हा माऊस सोडून कॉम्प्युटरचे माऊस वापरायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यासाठी तो झोपून पहुडलेला आहे. समोर मोदक असलेली प्लेट जी आहे त्यातली त्याने निम्मी फिस्त केलेली आहे. तर हे मॉडर्न इंडियाचं एक स्वरूप आहे आणि याच्यामुळे डायबिटीस खूप वाढू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आपण या 2 गोष्टींवर रिसर्च करत असतो आणि त्याचाच प्रिव्हेन्शन आणि रिव्हर्सलशी संबंध आहे. आज आपण मुख्यतः मॉडर्न गणेशला जर का डायबिटीस झाला असेल तर त्याला कसं आपण मदत करायची आणि झाला नसला तर तो कसा टाळू शकतो हे बघूया. आणि म्हटल्याप्रमाणे साखरेपेक्षा गोड या फिल्मने आपण मागच्या वेळेला या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. तर आता पहिला प्रश्न येतो की आपल्याला जर डायबिटीस ट्रीट करायचा असेल, टाळायचा असेल किंवा झालेला डायबिटीस परत बॅकवर्ड्स न्यायचा असेल नॉर्मल स्टेटला, तर आपल्याला कुठल्या लेव्हलला आपण डायबिटीस म्हणतो
हे माहिती पाहिजे. तर हे जे 3 इथे बाण दाखवलेत त्याच्यावरनं आपण डायग्नोज करतो डायबिटीस. पहिलं म्हणजे फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रक्तामध्ये साखर असते आणि ती वाढली की आपण त्याला डायबिटीस म्हणतो. तर फास्टिंग म्हणजे काही न खाता सकाळी उपाशीपोटी घेतलेली शुगर जर 110 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. ही WHO किंवा IDF इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनची डेफिनेशन. अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी ही व्हॅल्यू 100 ठरवलेली आहे किंवा त्याच्या दोघांच्यात थोडासा फरक आहे. आपण वयाप्रमाणे म्हणजे यंग लोकांमध्ये 100 घेऊ शकतो, 50च्या पुढच्या लोकांसाठी आपण 110 घेऊ शकतो. हा नुसता आपला कन्व्हिनियन्सचा भाग आहे. 110 ते 125 असेल तर त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, म्हणजे याचा अर्थ नॉर्मल पेक्षा वाढलेली शुगर. पण ज्याला आपण डायबिटीस म्हणतो 126 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथपर्यंत ती पोचलेली नाहीये, म्हणजे हा बॉर्डर लाईन डायबिटीस आहे. तर फास्टिंग फक्त तुम्ही शुगर केली तर या तुम्ही फिगर्स लक्षात ठेवा, 110 आणि 126. आपल्याला 110 पेक्षा कमी राहायचंय, 126च्या वर गेलं तर आपल्याला डायबिटीस आहे असं आपण म्हणतो. मग दुसरी टेस्ट जी आपण करतो, तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, त्याला आपण म्हणतो ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे तोंडावाटे आपण ग्लुकोज प्यायला देतो आणि तुमचं स्वतःचं शरीर टॉलरेट करू शकतं किंवा पचवू शकतं ते आपण बघतो. रक्तातली साखर सिरियली मोजतो, म्हणजे पहिल्यांदा फास्टिंग सॅम्पल घेतो, मग ग्लुकोज प्यायला देतो 75 ग्रॅम आणि मग 2 तासांनी परत आपलं सॅम्पल घेतो. त्याच्यामध्ये जर 2 तासाची शुगर 140 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला नॉर्मल ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतो. जर 200 पेक्षा जास्त असेल, 200 किंवा 200 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीस म्हणतो. आणि जर बॉर्डर लाईन असेल 140 ते 199 त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो. आता हे जे वरचं आहे फास्टिंग ग्लुकोज, त्याला काही काही लोक फास्टिंग इम्पेअर्ड किंवा IPG म्हणजे इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज आणि या 2 आवरच्या ग्लुकोजला IGT म्हणजे इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं पण म्हणतात. त्याच्यात आपण लक्षात ठेवण्यात काय फार म्हणजे खर्च करण्यात अर्थ नाही आपलं हे, पण फास्टिंग प्री डायबिटीस असू शकतो आणि ड्युरिंग ग्लुकोज टॉलरन्स पण प्री डायबिटीस असू शकतो. आणि ही बॉर्डर लाईन स्टेट आहे, हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर पुढचे अनेक स्टडीज कसे बेस झाले होते ते आपण बघणार आहोत. तिसरी टेस्ट तुम्हाला माहिती आहे, ज्यांना डायबिटीस आहे त्यांना माहिती असेल किंवा तुमच्या घरात कोणी डायबिटीस पेशंट असले तर तुम्हाला माहिती आहे की HbA1c म्हणजे 3 महिन्याच्या तुमच्या शुगरचं ॲव्हरेज दाखवणारी ही टेस्ट आहे. HB म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिमोग्लोबिन, म्हणजे रक्ताला जो लालपणा दाखवतं ते द्रव्य. तर ग्लुकोज जर वाढलेली असते तर ती हिमोग्लोबिनला चिकटते आणि ग्लुकोज चिकटलेल्या हिमोग्लोबिनचं नाव आहे HbA1c. परत आता नॉर्मल लोकांमध्ये 5.7 पेक्षा कमी असेल तर आपण म्हणजे नॉर्मल म्हणतो. 6.4 किंवा जास्त असेल म्हणजे 6.5 किंवा जास्त असेल तर आपण डायबिटीस म्हणतो आणि 5.7 to 6.4 याला प्री डायबिटीस म्हणतो. त्यामुळे आपण 3 गोष्टींनी डायबिटीस डायग्नोज करू शकतो, फास्टिंग ग्लुकोज, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट किंवा HbA1c. डायबिटीस डायग्नोज झाला की मग आपण ठरवतो की त्याचा टाईप काय आहे. तर त्यातला एक टाईप आहे तो टाईप 1 डायबिटीस, ज्याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणायचो किंवा जुवेनाईल डायबिटीस म्हणायचो. हा युज्युअली लहान मुलांना होतो, मोठ्यांना होऊ शकत नाही असं नाहीये, पण युज्युअली लहान लोकांना होतो. सो 20 वर्षाच्या आत झाला तर पहिला प्रश्न आपण विचारतो की हा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे टाईप 1. 20 पेक्षा मोठ्या वयात आणि
40 नंतर सर्टली टाईप 2 डायबिटीस हा मोस्ट कॉमन डायबिटीस आहे. म्हणजे आपण नेहमी जे डायबिटीसचे पेशंट बघतो त्यातले 90 ते 95% नॉन इन्सुलिन डिपेंडंट किंवा टाईप 2 डायबिटीस असे म्हणतो आपण. आणि तिसरा, जर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस डायग्नोज झाला तर त्याला GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. त्याच्या डायग्नोस्टिक व्हॅल्यूज याच्यापेक्षा वेगळ्या आहेत, पण आपल्याला त्याच्यात आत्ता जायची गरज नाहीये. तर शुगर एका लेवलच्या वर असेल प्रेग्नन्सीमध्ये तर त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. आणि अदर म्हणजे बाकीचे अनेक प्रकार होऊ शकतात, की तुम्हाला क्रॉनिक पॅन्क्रिएटायटिस असेल तर होऊ शकतो, किंवा काही ड्रग्ज म्हणजे स्टेरॉइड्स दिली तर होऊ शकतो. तुम्ही कोविडच्या वेळेला ऐकलं असेल की लार्ज डोस स्टेरॉइड ट्रीटमेंट देत होते लोकांना, त्यामुळे लोकांची शुगर वाढत होती. असे अनेक बाकीची अनेक कारणं आहेत. तर टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीस. तर आज आपण जे बोलणार आहोत ते मुख्यतः टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलणार. त्यातलं बरंचसं जेस्टेशनल डायबिटीसला पण लागू होऊ शकतं आणि मग त्याच्यात आपण प्रश्नोत्तराच्या वेळेला ते बघू शकतो. तर डायबिटीस का होतो, म्हणजे शुगर का वाढते, तर त्याचं सेंट्रल कारण की इन्सुलिन शरीरात कमी असू शकतं किंवा जे इन्सुलिन आहे ते नीट काम करत नाही. म्हणजे शरीरातले टिश्यूज किंवा बाकीचे सगळ्या सेल्स आहेत त्याला इन्सुलिन रेझिस्टंट आहेत असं आपण म्हणतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिनचं काम योग्य प्रमाणात न होणे. आणि याच्यात मुख्य टिश्यूज कुठले असतात इन्सुलिन रेझिस्टंट, तर मसल सेल्स म्हणजे स्नायू, मग फॅट टिश्यू ॲडिपोज टिश्यू म्हणजे आपली चरबी, किंवा लिव्हर, आणि मग इतर ऑर्गन्स यांच्यामध्ये पण इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो. पण या 3 ऑर्गन्समध्ये जास्त इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो, की मसल, लिव्हर आणि फॅट टिश्यू. आता इथे जे चित्र दाखवलं आहे तिथे मानेवर तुम्हाला असं काळ्या रंगाचा काही पॅच दिसतोय. तर या पॅचला आपण म्हणतो अकॅन्थोसिस निग्रिकान्स. निग्रिकान्स म्हणजे ब्लॅक कलर. तर काळ्या रंगाची स्किन जर मानेवर असेल किंवा काखेत असेल तर त्याला अकॅन्थोसिस निग्रिकान्स म्हणतो. हे का दाखवलंय, तर ह्याचा आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा काही संबंध आहे, की ज्या लोकांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यांच्यात हे मानेवर काळे पट्टे जास्त दिसायची शक्यता असते आणि जास्त सिव्हिअर लेवल्स ऑफ अकॅन्थोसिस निग्रिकान्स असू शकतो. म्हणजे तो काखेत, कोपरावर किंवा एल्बोमध्ये असं तो पसरू लागतो. हे ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा याचं पण एक लक्षण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि तुम्हाला आपण मागच्या वेळेला म्हटलं तसं आठवत असेल की भारतीय लोकांना कमी वजन असताना पण इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो. आणि त्याचं कारण असं आहे, ते या 2 चित्रात दाखवलंय, की त्यांच्या शरीरामध्ये फॅट ही प्रमाणाच्या बाहेर जास्त असू शकते. आणि याचं असं डिस्क्रिप्शन करण्यात आलेलं आहे, जे आम्हीच केलं आमच्या डिपार्टमेंटमधनं, की इंडियन्स कॅन बी थिन बट दे कॅन बी फॅट. म्हणजे त्यांच्यामध्ये शरीरात थिन म्हणजे वजन फार जास्त नव्हे, पण शरीरात फॅट भरपूर जास्त. आणि ती फॅट कातडीच्या खाली असू शकते, ज्याला आपण सबक्युटेनियस फॅट म्हणतो, किंवा पोटाच्या आत असू शकते, ज्याला आपण सेंट्रल ॲडिपॉसिटी किंवा व्हिसरल ॲडिपॉसिटी असं म्हणतो. आणि ही दिसायला आपल्याला स्पेशल मशीन वापरायला लागतात. त्याला नाव आहे डेक्झा किंवा MRI. तर इंडियन लोकांमध्ये जरी तुमचं वजन फार नसेल तरी सुद्धा फॅट जास्त असल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. आणि इन्सुलिन डेफिशियन्सी ही कुठनं होते, तर पॅन्क्रियस किंवा स्वादुपिंड हे पाहिजे त्या प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही. आणि गेल्या 2 महिन्यात आम्ही 2 पेपर पब्लिश केलेत की भारतीय लोकांमध्ये डायबिटीस हा यंग लोकांमध्ये जास्त व्हायला लागलाय.
आणि त्यांच्यात इन्सुलिन डेफिशियन्सी जास्त प्रमाणात असायची शक्यता असते आणि शरीरात फॅट जास्त असल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण जास्त असू शकतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर रक्तातली शुगर वाढायला लागते. तर हे चित्र तुम्हाला बघून वाटेल की हा जगाचा नकाशा आहे, तर तो आहे, पण हा वेगळ्या प्रकारचा नकाशा आहे. हा जगाचा डायबिटीसचा नकाशा आहे. याच्यात म्हणजे प्रत्येक कंट्री किंवा देशाचा साईज हा त्याच्या जिओग्राफिकल साईजवर किंवा भौगोलिक साईजवर अवलंबून नसतो, तर त्याच्यात डायबिटीस किती कमी जास्त प्रमाणात आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि तुम्ही बघाल की भारत आणि चीन या दोन देशांमध्ये हे खूप मोठे देश दाखवले त्याच्यात, कारण या दोन देशांमध्ये डायबिटीसचे भरपूर पेशंट आहेत. त्या मानाने बाकीच्या कंट्रीजमध्ये, आफ्रिकेमध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये डायबिटीसचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या कंट्रीजचा साईज कमी दाखवला आहे. आणि मग आपण जर का अगदी नंबर गेम बघायचा प्रयत्न केला तर भारतात आज मितीला 7.5 ते 8 कोटी एवढे डायबिटीस पेशंट आहे असं अनुमान वर्तवण्यात आलेलं आहे फ्रॉम व्हॉट एव्हर स्टॅटिस्टिक्स दॅट इज अवेलेबल. आणि अजून 2.4 कोटी लोकांना प्री डायबिटीस, मगाशी आपण जे म्हटलं IGT, तसं आहे. याचा अर्थ की 10 कोटीपेक्षा जास्त लोकांची शुगर ही नॉर्मल पेक्षा जास्त आहे. प्रचंड प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे. आणि हल्ली तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या घरात किंवा आपल्या शेजाऱ्यांच्या घरात, मित्रमंडळींच्या घरात कोणाला तरी डायबिटीस असण्याची शक्यता खूपच असते. तर आता डायबिटीस होण्याची कारणं आपण बघितली की इन्सुलिन डेफिशियन्सी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स. तर याचं जर का आपण मूळ कारण शोधायचा प्रयत्न केला तर ते कशात सापडतं, तर एक म्हणजे जेनेटिक्स, म्हणजे तुमची अनुवंशिकता. आणि ही अनुवंशिकता आपल्याला माहिती आहे की जर पेशंटला डायबिटीस म्हणजे कोणी डायबिटीस म्हणून आला तर आपण विचारतो तुमच्या आई वडिलांना आहे का, भाऊ बहिणींना आहे का. काही काही वेळेला आता असं व्हायला लागलंय की 70ला पेशंट आला तर आपण त्यांना विचारतो तुमच्या मुलांना आहे का. तर ह्या सगळ्या हेरिडिटरी किंवा जेनेटिक कनेक्शन्स आहेत. आणि त्याच्यासाठी आज आपण काही जीन थेरपी वगैरे करू नाही शकत, म्हणून त्याला आपण नॉन मॉडिफायबल ससेप्टिबिलिटी असं म्हणतो. पण ज्या गोष्टी मॉडिफाय करू शकतो आपण आणि ज्या गोष्टी जेनेटिक फॅक्टर बरोबर इंटरॅक्शन करून शुगर वाढवतात त्या म्हणजे एज आणि ओबेसिटी. एज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वय वाढत गेलं की डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. हे जे मी चित्र आणि तयार केलंय हे मुख्यतः इंग्लिश किंवा अमेरिकन टेक्स्टबुक मधनं दिलेली ही इन्फॉर्मेशन आहे. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये या दोन्ही गोष्टींना आता आपण चॅलेंज करतोय की भारतीय लोकांना यंगर एज आणि कमी ओबेसिटी असताना पण डायबिटीस व्हायला लागले. आणि याची कारणं काही प्रमाणात आपण त्या साखरेपेक्षा गोड मध्ये बघितली की आईचं जर का प्रेग्नन्सी मधलं न्यूट्रिशन योग्य प्रमाणात नसेल, बाळाची वाढ झाली नाही, तर त्याचं पॅन्क्रियस, त्याचे मसल, त्याचे लिव्हर हे जन्मतःच वीक असतात. आणि मग जेव्हा हे सगळे बाकीचे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स येतात, डायट म्हणजे नको त्या प्रकारचा डायट जे आपण नंतर बघूया, फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणू आपण, सुस्तपणा, स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव, आणि अर्बनायझेशन म्हणजे खेडेगावातनं सिटीजमध्ये मायग्रेट करणे किंवा भारतातून जास्त ॲडव्हान्स देशात मायग्रेट करणे. तर या सगळ्या गोष्टी या इमिजिएट प्रॉक्झिमल फॅक्टर्स म्हणतो आपण त्याला. त्या गोष्टींनी तुम्हाला जर जेनेटिक ससेप्टिबिलिटी असेल तर शुगर वाढायला लागते. आणि हे खालच्या 2 चित्रात दाखवलंय की माकडापासून आपण जे तयार झालो, ज्याला लाखो वर्ष लागली
ते गेले 50 वर्षात आपण पटकन त्या सर्व आपल्या सवयी सोडून आपण आयदर कॉम्प्युटरवर बसून सतत काम करतोय म्हणजे स्क्रीन एक्सपोजर, किंवा आपण नको त्या प्रकारच्या गोष्टी खातोय आणि पितोय आणि वजन वाढलंय. आणि वजन तुम्ही या माणसाचं बघितलं तर ते मुख्यतः पोटाचा घेर वाढलेला आहे, ज्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. तर ती झाली तर डायबिटीस होण्याची शक्यता खूपच असते. आणि मग अजून जर का तुम्ही खोलात आत शिरलात शरीरात तर लक्षात येतं की हायपरग्लायसेमिया म्हणजे हाय शुगर होण्यासाठी पॅन्क्रियास मधनं इन्सुलिन सिक्रेट कमी होतं हे तर आहेच, पण बाकीच्या वेगवेगळ्या अवयवांमधनं त्याच्यात वेगवेगळ्या मेटाबॉलिक इंटरॅक्शन्स होतात, हॉर्मोनच्या किंवा एंडोक्राइन इंटरॅक्शन होतात, किंवा किडनी सारख्या ऑर्गन मधनं जी शुगर बाहेर फेकली जाते त्यामुळे किडनीमध्ये वेगवेगळे प्रकार बदलतात, आणि ब्रेन मधनं वेगवेगळे जे मेसेजेस वेगळ्या ऑर्गनना पोचतात त्याच्यात जर काही बदल झाला तर डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. म्हणजे पूर्वी आपण फक्त पॅन्क्रियासला महत्व द्यायचो, त्याला तर महत्व आहेच, मग आलं लिव्हर, मग आलं मसल, मग आता एकानंतर एक त्याच्यात वाढत चालली आहे. क्रिकेटची टीम होत चालली आहे की ब्रेन आला, नंतर मग किडनी आली, मग फॅट टिश्यू आला, मग इंटेस्टिन आणि त्यातनं सिक्रेट होणारे बाकीचे हॉर्मोन आले, आणि आता अजून एक नवीन प्रकार आलाय जो या स्लाइडमध्ये आम्ही दाखवलेला नाहीये की पोटाच्या आत जे वेगवेगळे जंतू आपल्याबरोबर लाखो वर्ष राहत आलेले आहेत त्यांच्या प्रमाणात काही कमी जास्त बदल झाला तर त्यांनी सुद्धा सिस्टीमवर स्ट्रेस येऊ शकतो आणि डायबिटीस होण्याची शक्यता वाढू शकते. याच्यामध्ये पण भारतातला पहिला पेपर आम्हीच 5 वर्षापूर्वी पब्लिश केला होता. तर आता आपण जर का डायबिटीस होण्याच्या स्टेजेस बघितल्या, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी काय बोललो, की पहिल्यांदी तुमच्या प्री डायबिटीसच्या पण अगोदर म्हणजे नॉर्मल ग्लुकोज असताना तुम्हाला वेगवेगळे रिस्क फॅक्टर आपल्याला दिसू शकतात. ते म्हणजे ओबेसिटी, इनॅक्टिव्हिटी, मेंटल स्ट्रेस, अशा गोष्टी. प्री डायबिटीस ही त्याच्या पुढची स्टेज. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे त्या बाणामध्ये आपण ग्रीन मधनं ऑरेंज रस्त्यावर ऑरेंजला गेलो, म्हणजे ट्रॅफिक लाईटला आपण ग्रीन मधनं ऑरेंज मध्ये गेलो. त्याच्यानंतर अर्ली डायबिटीस म्हणजे रेड मध्ये शिरायला लागलो. मग हा डायबिटीस काही वर्ष राहिला आणि कंट्रोल नाही केला तर कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात. म्हणजे डोळ्यात स्पॉट येऊ शकतात, पायाच्या नर्व्हजनं प्रॉब्लेम होऊ शकतो, किडनीज मधनं प्रोटीन जाऊ शकतं, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्क्युलेशन म्हणजे ब्लड प्रेशर वाढू शकतं, किंवा आर्टरीज म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या थिक होऊ शकतात, त्यातनं ब्लड फ्लो बरोबर होत नाही, त्याच्यामध्ये क्लॉट्स होऊ शकतात. याच्यावरनं एंड स्टेज डायबिटीस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजे कोणाच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, किडनीवर परिणाम होऊ शकतो, पायाच्या नर्व्हजना प्रमाण झालं, त्याला जखम झाली तर मोठे अल्सर होऊ शकतात, काही काही वेळेला पाय तोडायची वेळ येते. अशा अनेक गोष्टी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, किंवा हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. हे बाकीच्यांचं सगळ्यांचं केलं. ओके. तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघितल्या की इन्सुलिन सिक्रेशन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्याचा ब्लड शुगरवर होणारा परिणाम, तर आपण युजली जेव्हा 40ची टेस्ट म्हणून करायला जातो तेव्हा आपण कुठेतरी या स्टेजला असतो. पण याच्यात असं दाखवलंय की हे सर्व जे ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्या फार यंग एज पासून बिल्डअप होत असतात. आणि या बाबतीत परत KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिट हे जगातलं एक अग्रगण्य रिसर्चर आहे, आणि याच महिन्यात डिसेंबर महिन्यात आपण डायबिटीस केअर नावाच्या अतिशय प्रसिद्ध जर्नलमध्ये पेपर पब्लिश केलाय की 18व्या वर्षी प्री डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये आपण दाखवलं की त्यांना लहानपणापासून त्यांच्या शुगर जास्त होत्या आणि ते आईच्या पोटात वाढत असताना त्यांची वाढ बरोबर झालेली नव्हती. तर पुणे मॅटर्नल न्यूट्रिशन स्टडी म्हणून जो आहे त्याच्यात आपण गेले 30 वर्ष
प्रेग्नंट बायका आणि त्यांना झालेली मुलं 25-30 वर्षापूर्वी यांचा फॉलोअप स्टडी करत आलोय आणि त्याच्यावरनं आपण ही फिगर आता जगापेक्षा फार जास्त चांगल्या तऱ्हेने याच्या पण मागे जाऊन तयार केलेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जे डायग्नोज करतो हाय शुगर म्हणून डायबिटीस, त्याची पाळंमुळं खूप अर्ली एज पासनं बिल्डअप होत असतात आणि त्यामुळे आपण ऍक्शन कधी घ्यायची याच्यावर आपण आता विचार करायला सुरुवात करतोय की जर का तुम्हाला डायबिटीस असेल तर आपण काय करू शकतो आणि तुम्हाला अजून डायबिटीस झाला नसेल तर आपण काय करू शकतो. तर याला आपण म्हणतो लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन. तर आता हे कसं आहे बघा की तुम्हाला जर डायबिटीस नसेल आणि आपण डायबिटीस होऊ नये म्हणून प्रयत्न चालू केले तर त्याला आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो, म्हणजे नसलेली कंडिशन होऊ न देणे. जर का तुम्हाला डायबिटीस असेल तर त्याला आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतो आणि त्याच्यातले 2 भाग काय आहेत की अर्ली डायग्नोसिस आणि ॲडिक्वेट ट्रीटमेंट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही वेळोवेळी शुगर चेक करून तपासायचं की आपली शुगर वाढायला लागली आहे का, वाढलेली असली तर त्याची योग्य ट्रीटमेंट घ्यायची. आणि मग बरेच वर्ष तुम्हाला डायबिटीस असेल तर आपण म्हणतो त्याला टर्शरी प्रिव्हेन्शन करतो. तर ते कशासाठी, तर जी वेगवेगळी डायबिटीस कॉम्प्लिकेशन्स आहेत ती टाळण्यासाठी आणि यंग वयात मॉर्टॅलिटी किंवा डेथ होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. याच्यामध्ये आता नवीन एक जो प्रकार आलाय ज्याच्यात मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या डिपार्टमेंटनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलंय की त्याला आपण म्हणतो प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन. प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शनच्या पण अगोदर, म्हणजे हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ओबेसिटी, इनॅक्टिव्हिटी, अजून काय, ते पण व्हायच्या अगोदरपासून, म्हणजे हे होऊ नयेत म्हणून. आणि याच्यासाठी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अतिशय अर्ली लाईफमध्ये आणि ड्रामॅटिकली आपण असं सांगू शकतो की आपण इव्हन जन्माला यायच्या अगोदरपासून जर का प्रयत्न केले तर आपण या गोष्टी टाळू शकतो, असा नवीन जो गेल्या 25 वर्षातला रिसर्च आहे तो दाखवतो. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण याबद्दल बराच रिसर्च केलाय आणि ही फिल्म तुम्ही मागच्या वेळेला बघितली साखरेपेक्षा गोडमध्ये. तर आता आपण जर बघितलं की जगामध्ये ज्या डायबिटीस प्रिव्हेन्शन ट्रायल्स झाले त्यातली सर्वात पहिली झाली फिनलंडमध्ये, मग नंतर झाली अमेरिकेत, मग नंतर झाली सर्वात पहिली चायना 1997 साली तो पब्लिश झाला पेपर. नंतर झाली फिनलंड, तो साधारण 2001 वगैरे आहे. मग झाली अमेरिकन डायबिटीस असोसिएशनची, म्हणजे अमेरिकन डायबिटीस, आणि डॉक्टर रामचंद्रन यांनी मद्रासमध्ये इंडियन डायबिटीस प्रिव्हेन्शन स्टडी केला, तो पब्लिश झाला 2006 साली. सो इथे आहे बघा की हे सगळे एकानंतर एक पब्लिश झालेले पेपर आहेत. तर या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं इस्पेशली वेस्टर्न ट्रायलमध्ये, तर ते काय घेतात की 45 पेक्षा जास्त वय असलेले लोक, ओव्हरवेट किंवा ओबीज म्हणजे बॉडी मॅस इंडेक्स, वजनाला आपण जर का हाईटनी भागलं तर जो इंडेक्स येतो तर तो 30हून जास्त असेल तर, म्हणजे ओबीज असाल तुम्ही तर, आणि तुम्हाला 2दा ग्लुकोज प्यायला देऊन जर का तुमची शुगर जास्त आहे असं दाखवलं, आपण प्री डायबिटीस आहे तुम्हाला असं म्हटलं, तर अशा लोकांना त्यांनी इन्क्लूड केलं होतं. याचा अर्थ काय झाला की तुम्ही ऑलरेडी वयाने वाढलेला होतात, तुम्ही ओव्हरवेट किंवा लठ्ठ होता आणि तुमची शुगर ऑलरेडी बॉर्डरलाईन वाढली होती. आणि मग त्यांनी काय केलं की पर्सनलाइज्ड त्यांना ॲडवाइस दिला की तुम्ही कमी खायचं आणि जास्त व्यायाम करायचा आणि तुमचं वजन 8 ते 10% कमी करायचं, 60% कमी करायचं. असं जर का तुम्ही करू शकलात तर तुम्हाला प्री डायबिटीस पासनं पुढे जाण्याची शक्यता, म्हणजे डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते. तर या सगळ्या ज्या ट्रायल्स आहेत त्यातले काही 2-3 याची नावं आपण इथे दाखवली आहेत की चायना, फिनलंड आणि USA मध्ये
तर आपल्याला काय दिसतं याच्यात की इन जनरल जर का असा प्रयत्न केला आपण 2 ते 3 वर्ष, तर 40 ते 60% डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते. फिनलंडमध्ये 40% कमी झाला, चायनामध्ये 50% कमी झाला, अमेरिकेत 58% कमी झाला. अमेरिकेमध्ये त्यांनी लाईफस्टाईल बरोबर मेटफॉर्मिन हे औषध पण वापरलं होतं, जे आपण डायबिटीस ट्रीट करण्यासाठी पण देतो. आणि इंडियामध्ये जी ट्रायल झाली डॉक्टर रामचंद्रनची, त्याच्यात त्यांनी 4 आर्म्स केले होते की एका ग्रुपला काहीच ट्रीटमेंट दिली नव्हती, त्यांना नुसतं सांगितलं की तुमची शुगर बॉर्डरलाईन आहे, तर तुम्ही या गोष्टी करायला पाहिजेत असं एकदा फक्त लेक्चर दिलं आणि मग ते लोक घरी जाऊन ते त्यांनी करावं अशी अपेक्षा होती. बाकीच्या ग्रुपना त्यांनी जास्त इंटेन्सिव्हली सांगितलं आणि त्यांच्यातल्या एका ग्रुपला मेटफॉर्मिन गोळ्या दिल्या, दुसऱ्यांना डाएट आणि एक्सरसाइजचा ॲडवाइस परत दिला आणि तिसऱ्या ग्रुपला डाएट आणि एक्सरसाइजचा ॲडवाइस आणि मेटफॉर्मिन अशा गोळ्या दिल्या. तर भारतातल्या ट्रायलमध्ये काय दिसलं की ज्या लोकांना नुसतं एकदा ॲडवाइस देऊन नंतर त्यांची परत 3 वर्षांनी टेस्ट केली, त्यातल्या 55% लोकांना डायबिटीस झाला होता 3 वर्षाच्या आत फ्रॉम प्री डायबिटीस. आणि या बाकीच्या 3 ग्रुपमध्ये साधारण 40% लोकांना डायबिटीस झाला. म्हणजे 55 पासून 40 पर्यंत खाली आलं तर साधारण 25% ते 30% डायबिटीसचं प्रमाण कमी झालं होतं. तर याचा अर्थ असा आहे की जर तुमची शुगर बॉर्डरलाईन असेल आणि तुम्ही डायबिटीससाठी आपण ज्या गोष्टी लाईफस्टाईल बदलायच्या करतो त्या जर करायला सुरुवात केली तर तुमची शुगर डायबिटीसच्या रेंजमध्ये वाढायची शक्यता कमी होते. तुमच्या लक्षात येईल की वेस्टर्न वर्ल्डपेक्षा आपल्याकडे डायबिटीस कमी होण्याचं प्रमाण कमी आहे. इथे जर 60% धरलं आणि इथे 30% धरलं तर आपल्या इथला सक्सेस रेट त्यांच्यापेक्षा 50% कमी आहे. याची अनेक कारणं असू शकतात. आपली लॉंग हिस्ट्री ऑफ अंडर न्यूट्रिशन, आईच्या पोटातली आपली स्थिती, आणि दुसरं म्हणजे जो आमचा रिसर्च नुकताच पब्लिश झाला की तुमचा पॅन्क्रियसमध्ये जो ऑलरेडी इन्सुलिन डेफिशियन्सी खूप प्रमाणात झाली असेल तर मग याचा परिणाम फारसा होत नाही. तर आता आपल्याला डायबिटीस झालाय असं म्हणू आपण, तर मग काय करायचं? तर सध्या तुम्ही वर्तमानपत्रातनं, टीव्हीवर, व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर सारखं डायबिटीस कसा कमी करायचा याबद्दल वेगवेगळे लोक त्याच्यावर तुम्हाला ॲडवाइस देत असतात. आणि त्याच्यात आपण काय बघतो की टेमिंग ऑफ डायबिटीस असं म्हटलंय. तुमच्यामधलं जर का कोणी इंग्लिश भाषेचं एक्सपर्ट असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे टायटल आम्ही कुठनं घेतलंय. शेक्सपियरचं नाटक आहे टेमिंग ऑफ श्रूट्स, तर त्याच्यावरनं मी हे टेमिंग ऑफ डायबिटीस घेतलं. तर आपण ते डायबिटीस कंट्रोलमध्ये आला हे कशा म्हणतो तर ग्लुकोज आणि HbA1c चेक करतो आपण, ते नॉर्मल व्हायला पाहिजे. मेडिकेशन म्हणजे तुम्ही जे औषध घेत असाल ते पूर्णपणे बंद पाहिजे. तर जर अशी परिस्थिती आली की तुम्ही औषध पूर्णपणे बंद केलंय आणि तुमच्या ग्लुकोज आणि HbA1c नॉर्मल राहिल्या तर आपण तुमचा डायबिटीस गेला असं म्हणतो. पण हे काय एक दिवस फक्त नॉर्मल येऊन चालणार नाही, तर याला आपण साधारण 3 महिने ते वर्षभर कमी झाला की विचार करायला सुरुवात करतो की त्या डायबिटीसला आपण कंट्रोलमध्ये आणलाय. तर आता आपण पूर्वी काय करायचो की डॉक्टरकडे जायचो आणि तो आपल्याला म्हणायचा तुमचा डायबिटीस आम्ही कंट्रोल करतो, म्हणजे ते औषधं देणार आणि शुगर कंट्रोलमध्ये आणणार, त्याला आपण डायबिटीस कंट्रोल म्हणतोय. आता आपण म्हणतोय की औषधं बंद, बाकीच्या सगळ्या गोष्टी करताय, पण शुगर आणि HbA1c नॉर्मल मध्ये आली तर त्याला आपण रेमिशन म्हणतो. आणि जर का हे 1 वर्षापेक्षा जास्त राहिलं तर आपण विचार करायला लागतो की हा डायबिटीस क्युअर झालाय का काय. पण याचे असे फार लॉंग टर्म स्टडीज अजूनपर्यंत झालेले नाहीयेत. जे काय झालेत त्याचं आपण बघूया पुढे काय काय आहे. तर काय काय गोष्टींनी आपण हे डायबिटीस
टेमिंग करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा रेमिशन करू शकतो अँड मे बी पॉसिबली क्युअर. तर न्यूट्रिशनल थेरपी म्हणजे डायट बेस्ड थेरपी, याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कोणी म्हणेल लो कार्बोहायड्रेट, केटोजेनिक डायट, कोणी म्हणेल हाय फॅट डायट, कोणी म्हणेल हाय फायबर डायट, कोणी म्हणेल दिवसातनं 2दा जेवा, कोणी म्हणेल दर 3 तासांनी खा, कोणी म्हणेल नुसते तुम्ही स्मूदीज खा. वेगवेगळे प्रकार आहेत. थोडक्यात म्हणजे तुम्ही जे नेहमी गोष्टी करताय त्याच्यापेक्षा तुमचं कॅलॉरिक इनटेक आपण कमी करतो, त्याच्यावरनं आपण तुमचं वजन कमी करायचा प्रयत्न करतो आणि डायटच्या मदतीला आपण तुम्हाला तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम वाढवायला सांगतो. तर न्यूट्रिशनल थेरपी विथ इन्क्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे ईट लेस वॉक मोर आणि लूज वेट, असं जर का आपण केलं तर तुमची शुगर सुधारायची शक्यता खूपच वाढते. आता हे कोण किती वेळ करू शकतं याच्यावर म्हणजे हे पर्सन टू पर्सन बदलत असतं. जर का या गोष्टींनी परिणाम नाही झाला तर आपण ड्रग्ज द्यायचा प्रयत्न करतो कंट्रोलसाठी किंवा डायबिटीस प्रिव्हेन्शन ट्रायलमध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डायबिटीससाठी जी औषधं आपण वापरतो त्याचा ऑलरेडी उपयोग करून लोकांनी प्री डायबिटीस लोकांना ट्रीट केलं होतं, पण त्याला ते प्रिव्हेन्शन म्हणले कारण डायबिटीस नाही झाला. तर ही ड्रग्स कुठली आहेत तर मेटफॉर्मिन, पायोग्लिटाझोन, रॉसिग्लिटाझोन, नंतर मग अजून कार्बोज, अशी वेगवेगळी औषधं आहेत, ऑर्लिस्टॅट वगैरे. तर वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग झालेत आणि प्रत्येकाचा काहीतरी उपयोग होतो असं दिसतं. पण याचा अर्थ थोडक्यात तुम्ही डायबिटीसची डेफिनेशनच बदलली की लवकरच्या प्री डायबिटीसला तुम्ही ट्रीट करायला लागलात औषधांनी. बॅरिएट्रिक सर्जरी तुम्ही ऐकलं असेल, त्याला आता अनेक सर्जन मेटाबॉलिक सर्जरी पण म्हणतात. तर का तर त्या वेगवेगळ्या ऑपरेशननी तुमचं वजन खूप प्रमाणात कमी होतं आणि तुमच्या पॅन्क्रियास, लिव्हर आणि सबन सिस्टीमवरचा वजनाचा आणि फॅट टिश्यूचा, चरबीचा लोड कमी होतो आणि त्यामुळे तुमची शुगर सुधारते. आणि या बॅरिएट्रिक सर्जरीनी डायबिटीज गेला असं ड्रामॅटिक एक्झाम्पल्स खूप आहेत. पण जेव्हा लॉंग टर्म फॉलोअप करतो आपण तेव्हा हे साधारण 5, 7, 8 वर्षे टिकून राहू शकतं आणि त्याच्यानंतर शुगर परत येण्याची शक्यता असते. हे आता आपल्याला जाणवायला लागलंय कारण आता ही सर्जरी होऊन सर्जरी चालू होऊन जशी वर्ष वाढली तसं आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या फॉलोअपच्या स्टोरीज कळायला लागल्या. आणि मग बाकीचे अदर वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला एक म्हणजे मेडिटेशन. तर मेडिटेशन तुम्ही या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर जर का कंबाईन केलं तर या सगळ्या गोष्टींचा जास्त चांगला उपयोग होऊ शकतो कारण तुमचं स्ट्रेस लेवल्स कमी होतात. त्याच्याबरोबर काही काही इलेक्ट्रिकल स्टिम्युलेटर ची टेस्ट झालेली आहे की जे पोटावर ठेवले तर आतल्या पॅन्क्रियासला स्टिम्युलेट करतात किंवा ऑपरेशन करून ते पोटाच्या आत इम्प्लांट करतात आणि त्यांनी डायबिटीस गेलेला असं पण झालेलं आहे. पण अजून या गोष्टी बाजारात नॉर्मल सॉर्ट ऑफ पेशंटना ट्रीट करण्यासाठी म्हणून आलेल्या नाही आहेत, हे अजून एक्सपेरिमेंटल आहे. तर या सगळ्या गोष्टींचा सध्या तुम्ही बघितला तर वर्तमानपत्र, व्हॉट्सॲप, नंतर TV वगैरे सगळ्या ह्याच्यावर प्रचंड काय म्हणायचं की ट्रॅफिक चालू आहे. पण होतं कसं की यातले बरेचसे लोक जे गोष्टी सांगतात तुम्हाला त्या सायंटिफिकली टेस्ट झालेल्या नाहीयेत आणि म्हणून आम्ही तुम्हाला हा पिरॅमिड दाखवतोय की लेव्हल्स ऑफ एव्हिडन्स. सायंटिस्ट लोक कधी म्हणतील की तुमचा डायबिटीस रेमिट झालाय किंवा क्युअर झालाय तर त्यांना सायंटिफिकली सॉलिड इन्फॉर्मेशन असेल तर आता सायंटिस्ट काय म्हणतात की केस रिपोर्ट म्हणजे कोणीतरी म्हणतं मी 100 पेशंट ट्रीट केले आणि त्यातल्या 3 लोकांचा डायबिटीस गेला, त्याला आता कोणी फारसं महत्व देत नाही, पण त्यातनं आपली उत्सुकता जागृत होते त्या ट्रीटमेंटसाठी आणि मग आपण विचार करतो की याचं काहीतरी सायंटिफिक करायला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला एक्सपर्ट कमिटीज बसवतात आणि आपल्याला वाटतं एक्सपर्ट्स म्हणजे त्यांना जास्त कळतं,
पण त्याचं लेवल ऑफ एव्हिडन्स पण अगदी कमी आहे, म्हणजे त्याला कोणी सायंटिफिक जगतात फारसा भाव देत नाही. तुम्ही जेव्हा ट्रायल्स करता, म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल वापरून तुम्ही जेव्हा ती ट्रीटमेंट कशी इफेक्टिव्ह होते हे जेव्हा बघता, तेव्हा मग तो लेवल ऑफ एव्हिडन्स चांगल्या प्रकारे वाढायला लागतो. आणि याला टेक्निकल भाषेत आपण रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल म्हणतो, की तुम्ही एका बाजूला तुम्हाला जी ट्रीटमेंट द्यायची ती तुम्ही देऊ शकता, जी लाईफस्टाईल असेल, ड्रग असेल, बॅरिएट्रिक सर्जरी असेल काही, पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कुठली तरी कंपॅरेटर ट्रीटमेंट किंवा प्लॅसेबो म्हणजे काही न देता असं आर्म करायला लागतो. आणि याच्यामध्ये पुढचा शब्द आहे डबल ब्लाइंड, म्हणजे पेशंटला कुठली ट्रीटमेंट चालू आहे हे पेशंटला पण माहिती नसतं आणि डॉक्टरला पण माहिती नसतं. तर हे लाईफस्टाईलच्या बाबतीत नाही करता येत, कारण आपण तुम्हाला डाएट आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि मेडिटेशन करायला म्हटलं तर त्याला तुम्ही प्लॅसेबो नाही देऊ शकत, पण औषधांना देऊ शकता. तर अशा वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स डिझाईन्स ट्रायल्सच्या असतात आणि अशा बऱ्याच ट्रायल झाल्या तर त्यातले एकमेकांचे रिझल्ट कम्पेअर करून आपण ठरवतो की खरोखर यातलं सत्य काय आहे. आणि म्हणून आपण इथपासनं ते वरपर्यंत जाण्यासाठी म्हणून बराच खडतर मार्ग आहे. आणि आपण सध्या जे ऐकतोय वेगवेगळ्या ठिकाणी, नावा न घेता सांगतो मी तुम्हाला, की ते सगळं या लेवलला चाललेलं आहे. आणि याच्यातनं लोक अतिशय प्रचंड स्पिरिटेड फाईट्स करत असतात टीव्हीवर किंवा डायसवर वगैरे. आणि त्याला आता अनेक वेळा सांगून झालंय सगळ्यांना की तुम्ही काहीतरी रँडमाइज कंट्रोल ट्रायल करून दाखवा आम्हाला, तर आम्ही तुमच्या बाबतीत हे खरं आहे की नाही हे सायंटिफिकली ठरवू. मी म्हणतोय याचा अर्थ असा मुळीच नाही की ते म्हणतात ते खोटं आहे, पण ते जर का खरं आहे तर आपल्याला ट्राय करून ठरवायला लागेल की बाकीच्या ट्रीटमेंटच्या अगेन्स्ट ते कसं स्टँड होत आहे, त्याचा इफेक्ट किती दिवस राहतोय, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही ना होत. आणि या सगळ्या गोष्टीसाठी ट्रायलमध्ये 3 गोष्टी आपण ज्या बघतो की सेफ्टी ऑफ दॅट ट्रीटमेंट. सर्व लोकांनाही सेफ. आता सध्या तुम्ही व्हॅक्सिनचं सगळं ऐकता की व्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांना काय प्रूव्ह करायला लागलं की जी व्हॅक्सिन तयार झाली करोनासाठी ती सेफ आहे. सेकंड म्हणजे एफिकसी, की जर करोनाचं व्हॅक्सिन केलं तर करोना होणार नाही हे तुम्हाला दाखवायला लागतं. आणि तिसरं म्हणजे एथिक्स, की त्याचे एथिकल व्हॅल्यू कशी आहे आणि तुम्ही लोकांना एथिकली हे ट्रीट करताय का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला एथिकल कमिटीची परमिशन घ्यावी लागते. आणि एथिकल कमिटी सर्वात पहिल्यांदा पेशंटची सेफ्टी याच्यात डॅमेज होत नाहीये ना हे बघायचा प्रयत्न करतात. तेव्हा ट्रायलची हे 3 ट्रायंगल आहेत, म्हणजे 3 कोन आहेत बघा, सेफ्टी, एफिकसी आणि एथिक्स. आणि हे 3 जेव्हा फुलफिल होतात तेव्हा ती ट्रायल सक्सेसफुल झाली किंवा पॉझिटिव्ह ट्रायल असा जो शब्द तुम्ही ऐकला असेल तेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह ट्रायल म्हणतो. तर आता आपण 1-2 गोष्टी बघणार आहोत की एक डायरेक्ट नावाची ट्रायल झाली. डायबिटीस, काय मी त्याचं सारखं नाव विसरतो, ते जे सांगेल आपल्याला नंतर. सो ही ट्रायल स्कॉटलंडमध्ये म्हणजे UK मध्ये झाली. आणि ती ट्रायल ज्या 2 सायंटिस्टने केली ते दोन्ही आपले चांगले मित्र आहेत. आणि हीच ट्रायल आपण आता भारतात करायचा विचार करतोय. स्कॉटलंड मधल्या ट्रायलला त्यांनी डायरेक्ट नाव दिलंय, तर मी आमच्या ट्रायलला इंडियन डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट ट्रायल असं नाव देणार आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय केलं तर त्यांनी सॉरी इथे चुकून काहीतरी डायरेक्ट ट्रायल लिहिलं, इथं बॅरिएट्रिक सर्जरी पण म्हटलंय, सॉरी. ओके, सो डायरेक्ट ट्रायल मध्ये त्यांनी काय केलं तर लोकांना 3 महिने फक्त 600 ते 700 कॅलरीज एवढा डाएट दिला आणि साधारण 10 ते 15 किलो वजन कमी करायला पाहिजे असं त्यांच्या पुढे टार्गेट ठेवलं. तर आता साधारण 1 वर्षानंतर
लोकांचं वजन कमी झाल्यावर किती लोकांचा डायबिटीस पळून गेला औषध न घेता, त्याचे प्रमाण याच्यात दाखवलंय की जर का तुमचं वजन काहीच कमी नाही झालं किंवा वाढलं तर 0% लोकांना फायदा झाला. 5 किलोपेक्षा कमी झालं तर 7% लोक, 5 ते 10 किलो कमी झालं तर 1/3 लोक 34%, 10 ते 15 किलोला 57% म्हणजे 60% म्हणा. आणि जर त्यांचं वजन 15% जास्त कमी झालं असेल तर 86% लोकांना एका वर्षानंतर औषधं बंद करून सुद्धा त्यांची फास्टिंग ग्लुकोज आणि त्यांची HbA1c हे नॉर्मल लिमिटमध्ये होत्या. आता तुम्ही म्हणाल 15 किलोहून जास्त वजन कमी केलं तर याचं भारतामध्ये शक्य आहे का? तर आपल्या लोकांचं वजन कमी असतं. डायरेक्ट ट्रायलमध्ये त्या लोकांचं ट्रायलच्या सुरुवातीला ॲव्हरेज वजन 104 किलो होतं. त्यामुळे त्याच्यातनं जर तुम्ही बघितलं 15%, तर त्यांचं ऑलमोस्ट 15%पेक्षा जास्त वजन कमी झालं होतं आणि त्यामुळे त्यांचा डायबिटीस पळून गेला होता. हे 1 इयरच्या फिगर्स आहेत. याचा ॲव्हरेज जर का काढलं तर तुम्ही साधारण 60%च्या आसपास येतं. 2 वर्षाला जेव्हा फॉलोअप केला तेव्हा तो नंबर साधारण 40 ते 45% खाली आला होता. म्हणजे उरलेल्या लोकांच्या शुगर्स परत वाढल्या होत्या. पण एक दाखवतं की तुम्ही डाएट केला, वजन कमी केलं तर तुमची शुगर सुधारू शकते. आणि मग त्या ट्रायलमध्ये त्यांनी वेगवेगळे स्टडीज करून असं दाखवलं की नॉर्मली डायबिटीसमध्ये काय होतं की लिव्हर मधली फॅट वाढलेली असते, त्यामुळे रक्तातली फॅट वाढलेली असते आणि पॅन्क्रियस मधली फॅट वाढलेली असते. या सगळ्या गोष्टींनी काय होतं तर एक तर इथे इन्सुलिन डेफिशियन्सी होते आणि इथे इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. डायरेक्ट ट्रायलमध्ये झालं काय की लिव्हर मधली फॅट कमी झाली, पॅन्क्रियस मधली फॅट कमी झाली आणि पॅन्क्रियसचं इन्सुलिन सिक्रेशन करायचं प्रमाण सुधारलं. आणि हे ज्या लोकांमध्ये पॅन्क्रियसमधनं इन्सुलिन सिक्रेशन सुधारलं त्या लोकांचा डायबिटीस निघून गेला. पण ज्या लोकांमध्ये पॅन्क्रियसमधलं इन्सुलिन सिक्रेशन सुधारलं नाही त्यांना नॉन रिस्पॉन्डर म्हणजे त्यांची शुगर जास्त राहिली, HbA1c जास्त राहिलं. तर याचा अर्थ शेवटी त्यांनी काय लावला की बाकीच्या सगळ्या ठिकाणची फॅट कमी झाली पण पॅन्क्रियसमधल्या बीटा सेल फंक्शनचं कार्य सुधारलं नाही तर तुम्हाला या ट्रीटमेंटचा फायदा होत नाही. आणि मला हे ट्रायल आपल्यात का करायचे तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इंडियन लोकांमध्ये यंगर एजला डायबिटीस होतो आणि इन्सुलिन डेफिशियन्सी हा सर्वात प्रॉमिनंट इफेक्ट आहे. हे आम्ही नुकताच पेपर पब्लिश करून दाखवलंय. त्यामुळे मला बघायचंय की तिथल्या लोकांसारखंच आपल्यावर परिणाम होतोय का कमी जास्त होतोय आणि त्याला काय सोल्युशन काढायचंय. तर आता मी सगळे हे प्रेझेंटेशनची सूत्र तेजसला देणार आहे, कारण तेजसनी माझ्याबरोबर जेव्हा PhD केली तेव्हा त्यांनी हीच गोष्ट 10 वर्षापूर्वी केली होती. तर कोणामध्ये केली होती तिने तर पुण्यातल्या काही इंडस्ट्रीज मध्ये आम्ही गेलो. तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांशी आम्ही सल्लामसलत केली आणि एक प्रोजेक्ट तयार केला. त्याचं नाव दिलं लिमिट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इन IT इंडस्ट्री. आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला फिगर दाखवून ही काय वाचण्याचा माझा हेतू नाहीये, कॉम्प्लेक्स फिगर आहे, पण असं दाखवतंय की तेजसनी किती केअरफुली सायंटिफिक सगळा स्टडी करून आणि मगाशी जी मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितली की सेफ्टी, एफिकसी आणि एथिक्स या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन ही ट्रायल केली आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप त्यांनी हे केलं. हे सगळं तिला करायला 5 वर्ष लागली आणि त्याच्यानंतर तिचे रिझल्ट पब्लिश झाले. या सगळ्या गोष्टी करून जेव्हा आपण सक्सेसफुली दाखवतो की तुम्हाला काहीतरी फायदा झालाय तेव्हा ती ट्रायल सक्सेसफुल किंवा पॉझिटिव्ह. आम्हाला काही पत्ताच नाही. आणि कुठे होता ऍडमिट मग तुम्ही? 1 मिनिट, कोण बोलतंय त्यांनी तुमचा हे बंद करा.
हा तुम्ही मागे म्हणला होता की ते आयुर्वेदिक आहेत तेच ना. हा झालेला आहे. सर तुमचा माईक म्यूट झालेला आहे, ऐकू येत नाहीये. सर प्लीज कंटिन्यू. आता तेजस बोलणार आहे. ओके ओके, थँक्यू सर. मी तुम्हाला आता सगळ्यांना थोडक्यात सांगणार आहे की ह्या ट्रायलमध्ये आम्ही काय काय केलं आणि आम्हाला कसा त्याचा फरक दिसून आला पार्टिसिपंट्स मध्ये. तर सर म्हणले तसं आम्ही पुण्यातल्या 2-3 मोठ्या IT इंडस्ट्रीजना अप्रोच झालो आणि तिथे आम्ही पहिल्यांदा तिथल्या एम्प्लॉईजचं स्क्रीनिंग केलं. तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण IT मध्ये काम करत असतील आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की ITतलं काम म्हणजे सेडेंटरी टाईपचं काम आहे की बसून करायचं काम आहे. आणि म्हणूनच आम्ही खरं तर IT इंडस्ट्रीज निवडल्या की बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये एक रिस्क फॅक्टर ऑलरेडी प्रेझेंट होता, सेडेंटरी लाईफस्टाईल हा. मग त्यांच्यामध्ये डायबिटीसचे इतर रिस्क फॅक्टर आहेत का हे बघायची आम्हाला उत्सुकता होती. मग आम्ही त्या इंडस्ट्रीज मध्ये जाऊन त्यांना त्यांचं स्क्रीनिंग केलं, त्यांच्या काही बेसिक टेस्ट केल्या आणि मग त्या टेस्ट केल्यावरती आमच्या असं लक्षात आलं की त्यातले जवळपास 60% लोक ऍट रिस्क होते. बघा, तुम्हाला 437 लोकांचं जेव्हा आम्ही चेकअप केलं तेव्हा 265 लोक त्यातले हाय रिस्क निघाले. त्यांच्यामध्ये डायबिटीसचे इतर रिस्क फॅक्टर्स प्रेझेंट होते, जसं की फॅमिली हिस्ट्री आहे, ओबेसिटी आहे किंवा चुकीचं डाएट आहे, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, व्यायाम काही करत नाही, हे सगळे रिस्क फॅक्टर ज्यांच्यामध्ये 3 पेक्षा जास्ती होते अशा व्यक्तींना आम्ही वेगळं केलं आणि मग रँडमाइज केलं, 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. आणि एका ग्रुपला आम्ही सांगितलं, बेसिक गाईडलाईन दिल्या की तुम्ही आता रिस्क तुम्हाला जास्ती आहे डायबिटीस होण्याची तर तुम्ही योग्य काळजी घ्या. आणि इतर निम्म्या लोकांना आम्ही इंटरव्हेन्शन ग्रुपमध्ये ऍड केलं, जिथे आम्ही त्यांचीच टेक्नॉलॉजी त्यांच्यावरतीच रेमेडी म्हणून वापरली. म्हणजे ITतले लोक ईमेल, SMS हे खूप वापरतात आणि त्यावेळेला व्हॉट्सअप इतकं प्रचलित नव्हतं, पण ईमेल आणि SMS वापर करून आम्ही त्यांना लाईफस्टाईल सुधारण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या. आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊयात का सर? तर त्यांना आम्ही दर आठवड्याला 2 ईमेल्स आणि 3 SMS पाठवायचो. तुम्हाला स्क्रीनवरती त्यातले काही दिसत असतील. स्क्रीनवर मी छोटे छोटे त्याचे स्नॅप्स दाखवलेत की पहिल्या ओळीमध्ये, पहिल्या रो मध्ये ईमेल्स दाखवलेत कसे आम्ही पाठवायचो. रंगीबेरंगी छान काहीतरी कलरफुल मेसेज त्यांना आम्ही द्यायचो की काय तुम्ही खायला पाहिजे किंवा व्यायाम करताना काय करायला पाहिजे, किती चालायला पाहिजे, स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, अशा छोट्या छोट्या गाईडलाईन्स, टिप्स आम्ही त्यांना दर आठवड्याला रेग्युलरली द्यायचो. सो आम्ही त्यांना या 1 वर्षाच्या काळामध्ये एकूण 150 मेसेजेस आणि 100 ईमेल्स पाठवल्या. आणि हे पाठवायचं अजून एक कारण असं होतं की इतर डायबिटीस प्रिव्हेन्शन ट्रायल्स मध्ये जे 1-to-1 कन्सल्टेशन केलं गेलं पेशंट्सला, हे खूप लेबर एक्सटेन्सिव्ह होतं, यासाठी मॅनपॉवर खूप लागली. त्यामुळे ह्या डायबिटीस प्रिव्हेन्शन ट्रायल्सचा खर्च खूप होता. पण इंडियन सिनॅरिओ मध्ये स्पेशली आपल्याला इतका खर्च करणं शक्य नाही आणि जर का टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला हेच रिप्लेस करता आलं लेबर इंटेन्सिव्ह पद्धत, तर किती चांगलं आहे. आणि म्हणूनच आम्ही हे SMS आणि ईमेल्सचा वापर करून ही सगळी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आणि आम्ही एक फेसबुक पेज पण डिझाईन केलं होतं ट्रायलसाठी आणि एक वेबसाईट पण तयार केली होती. या सगळ्या माध्यमातून आम्ही इंटरव्हेन्शन ग्रुप मधल्या 133 लोकांशी कायम टच मध्ये राहिलो आणि दर 3 महिन्यांनी आम्ही या दोन्ही ग्रुप्सचं चेकअप केलं. आणि चेकअपमध्ये आम्ही बेसिक हाईट, वेट, वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे पोटाचा घेर हे सगळं चेक केलं. आणि 1 वर्ष जेव्हा पूर्ण झालं या ट्रायलला, तेव्हा आम्ही त्यांचे सगळे ब्लड चेकअप सुद्धा केले, जे आम्ही अगदी सुरुवातीला सुद्धा केले होते. तर आता पुढच्या स्लाइड वरती आपण बघूयात की आम्हाला काय फरक दिसला. 1 वर्षानंतर जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला त्या स्लाइड वरती 2 ग्राफ्स दिसत आहेत. पहिल्या ग्राफ मध्ये दिसतंय की त्यांच्यामध्ये ओव्हरवेट आणि ओबेसिटी किती कमी झाली. तर लाल जी लाईन आहे ती कंट्रोल ग्रुपची, की ज्यांना आपण फक्त बेसलाईनला ऍडवाइस दिली होती की तुम्ही रिस्क मध्ये आहात आणि प्रयत्न करा कमी करण्यासाठी.
तर त्यांच्यामध्ये ओव्हरवेट ओबेसिटीचा प्रिव्हॅलन्स जो आहे तो हळूहळू तुम्हाला दिसतोय क्रमाने वाढत गेला. म्हणजे सुरुवातीपेक्षा 3 महिन्याला 3% वाढला, मग पुन्हा अजून वाढला आणि 1 वर्षाच्या एंडला 6% जास्ती ओबेसिटी वाढली त्यांच्यामध्ये पूर्वीपेक्षा. या उलट इंटरव्हेन्शन ग्रुपमध्ये काय झालं, म्हणजे ज्यांना आम्ही रेग्युलर ईमेल SMS पाठवत होतो त्यांच्यामध्ये ओबेसिटीचा प्रिव्हॅलन्स हळूहळू कमी होत गेला. तर 6 महिन्याला 2% कमी झाला, 3 महिन्याला 2% कमी झाला, 6 महिन्याला जवळपास 10% कमी झाला प्रिव्हॅलन्स ओव्हरवेट ओबेसिटीचा. पण नंतर आमच्या काय लक्षात आलं, जसं की 6 महिन्यानंतर पुढे वेळ जायला लागला तसं हळूहळू प्रिव्हॅलन्स परत वाढायला लागला. साधारण 9%चा 6%वरती पुन्हा आला, पण तो 1 वर्षाच्या शेवटपर्यंत थोडासा पुढे कायम राहिला. आणि ह्यांच्यातला डिफरन्स मात्र दिसून आला की कंट्रोल ग्रुपपेक्षा इंटरव्हेन्शन ग्रुपमध्ये ओबेसिटी आणि ओव्हरवेटचं प्रमाण कमी राहिलं 1 वर्षाच्या एंडला सुद्धा. तसंच बीपी मध्ये पण आम्हाला, ब्लड प्रेशर मध्ये पण सुधारणा दिसून आली 6 महिन्याला चांगली, 1 वर्षाला ती थोडीशी कमी झाली. या बरोबरीनेच त्यांच्या कोलेस्ट्रॉल मध्ये चांगली सुधारणा दिसून आली. त्यांच्या गुड कोलेस्ट्रॉल वाढलं, बॅड कोलेस्ट्रॉल कमी झालं, हे सुद्धा फरक आम्हाला चांगले दिसले. वेस्ट सर्कम्फरन्स किंवा पोटाचा घेर या व्यक्तींचा कंट्रोल ग्रुपपेक्षा चांगला कमी झाला, हे आम्हाला 1 वर्षाच्या शेवटी जाणवलं. पण मगाशी म्हटलं तसं 6 महिन्याला हा इफेक्ट मॅक्झिमम होता आणि इतर सगळ्या ट्रायल्स प्रमाणे जसं दिवस पुढे पुढे जायला लागले तसा थोडासा इफेक्ट तो डायल्यूट झाला, पण स्टील तो 1 वर्षाच्या शेवटी सुद्धा टिकून होता. आणि पुढे आम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट दिसली, शेवटची तुम्हाला दाखवणारी अजून एक शेवटची स्लाइड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आम्ही या व्यक्तींना काही गोल्स दिले होते लाईफस्टाईल बद्दलचे, की तुम्ही दररोज व्यायाम करायला हवा, किमान आठवड्यातले 5 दिवस 30 मिनिटं रोज व्यायाम करायचा, हा एक पहिला गोल होता. दुसरा गोल होता की तुम्ही दिवसातनं 5 पेक्षा जास्ती सर्विंग्स भाज्या फळं खायची. तिसरा गोल असा होता की तुम्ही जंक फूडचं प्रमाण आठवड्यातनं एकदापेक्षा कमी ठेवायचं. आणि चौथा गोल म्हणजे त्यांचा आम्ही अवेअरनेस चेक केला होता की तुम्हाला किती माहिती आहे डायबिटीज बद्दल. तर हे 4ही गोल्स ज्यांनी फुलफिल केले किंवा ज्यांनी अचीव्ह केले, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्यात जास्ती फायदा दिसून आला. तुम्हाला खालच्या ग्राफवरती किती गोल फॉलो केले दिसत आहेत, 0, 1, 2, 3, 4. सो ज्यांनी 4च्या गोल्स अचीव्ह केले त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती इफेक्ट ह्या ट्रायलचा दिसून आला. त्यांचं वजन सगळ्यात जास्ती कमी झालं. आणि ज्यांनी कमी गोल्स अचीव्ह केले त्यांना इफेक्ट दिसला. तर उद्देश असं सांगायचा की ज्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त गोष्टी फॉलो केल्या लाईफस्टाईल मध्ये, म्हणजे फक्त एक करून उपयोग नाहीये, फक्त डाएटकडे लक्ष दिलं, फक्त व्यायामाकडे लक्ष दिलं, हे पुरेसं नाहीये. तर हे कॉम्प्रिहेन्सिव्हली ज्यांनी सगळ्या गोष्टींचं पालन केलं त्यांना याचा छान फरक दिसून आला. आणि ही ट्रायल आमची खूप छान झाली. फक्त आता जर का यांना रिव्हिजिट करायचं झालं आणि पुन्हा बघायचं झालं तर आम्हाला नक्कीच उत्सुकता आहे की आता यांच्यामध्ये काय झालं असेल. होते का मी ते करू प्लॅन लवकरच. पण आमच्या असं लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी सुद्धा मदत करते डायबिटीज प्रिव्हेन्शनसाठी एका अर्थाने. आता मी याज्ञिक सरांना पुन्हा विनंती करते की ह्या पुढची सेशन्स तुम्ही कॅरी करावं पुढचं. आता मी तुम्हाला एक 2-3 चित्र दाखवणार आहे की आपल्याला साध्या गोष्टी, म्हणजे ज्या नेहमी पूर्वी आपण अनेक शतकानुशतक करत आलोय आपण किंवा म्हणजे आपले पूर्वज, त्या गोष्टी आता कशी बदलली आहे. तर त्यातलं एक्सरसाइजचं प्रमाण सर्वात कमी झालेलं आहे. तर हे आता तुम्ही बघितलं तर हा माणूस कुत्र म्हणजे डॉग वॉकिंग आपण म्हणतो तेच करायला निघालाय सकाळी. आता नंतर त्यांनी घेतली गाडी आणि मग तो कुत्र्याचं डॉग वॉकिंग करतोय, पण स्वतः मात्र गाडीमधनं ड्राईव्ह करतोय. आणि त्याच्यानंतर एक कार्टून दाखवणार आहे तुम्हाला की त्यांनी घरी ट्रेडमिल घेतली आणि त्याच्यावर कुत्र्याला तो व्यायाम करायला लागला, म्हणजे तो स्वतः बाहेर जायचं पण थांबवलं त्यांनी. तर हे जे आपण मगाशी चित्र बघितलं की पूर्वजांपासून म्हणजे माकडापासून ते आज आपण कॉम्प्युटरवर बसून जे काम करतोय, हे जे आपलं स्थित्यंतर झालंय किंवा इव्होल्युशन झालंय, त्याच्यातलं हे जरा तुम्हाला जॉक्युलर ह्याच्यात सांगण्याचा हा प्रयत्न आहे. कारण यास बघितलं की खूप लोकांना हसू येतं आणि त्याच्यावरनं ते विचार करायला लागतात. त्याच्यानंतर अजून एक भाग आपण बघतोय की हे सगळं आपण का विचार करतोय एवढं, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल किंवा रेमिशन ऑफ डायबिटीज. तर डायबिटीज हा खूप खर्चिक रोग आहे
आणि आम्ही काय बघितलं की आम्ही आपल्या क्लिनिकमध्ये आमच्या एकदा लोकांचा सर्वे घेतला, हा घेतल्याला सुद्धा जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाली आहेत. खर्च आता अजून वाढलेला आहे. तर जर का बघितलं तर आउटपेशंट ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे त्यांचा खर्च सगळा औषधं, टेस्ट करायला, डॉक्टरांच्या फीज, कामापासून ऍब्सेंटिझम की बरं नाहीये म्हणून जात नाहीये, नंतर सोशल इल हेल्थ म्हणजे हा सोशल कन्सेप्ट झाला की आपल्याला लोकांशी मिसळताना डायबिटीस आहे म्हटल्यावर जे काय सगळे प्रॉब्लेम होतात ते हे धरले तर साधारण आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही बघितलं की ॲव्हरेज टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटला वर्षाला मेडिसिनसाठी त्यावेळेला 10,000 रुपये खर्च येत होता आणि ज्या लोकांना इन्सुलिन चालू होतं त्यांना साधारण 15,000 रुपये खर्च येत होता. आता कॉम्प्लिकेशन जर का झाली काही तर हॉस्पिटलायझेशनचा खर्च हा 2.25 होऊ शकतो, हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. डोळ्यात लेझर ट्रीटमेंट करायला लागली तर आता 10 ते 25,000 रुपये खर्च करायला लागतो. जर का हार्ट अटॅक आला आणि तुम्हाला स्टेंट घालायला लागला तर पर स्टेंट तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. बायपास करायला लागला तर आता 3 ते 5 लाख रुपये झाले ते. डायलिसिस करायला लागलं तर महिन्याला आता खर्च 15 ते 20,000 झालाय. पायाला काय तुम्हाला ऑपरेशन करायला लागलं किंवा एम्प्युटेशन करायला लागलं तर आता हा खर्च 50,000 नव्हे पण आता 1 ते 3 लाखापर्यंत गेलाय. आणि या सगळ्यामध्ये तुमची क्वालिटी ऑफ लाईफ बघितली तर ती अतिशय बिघडते. तेव्हा थोडक्यात तुम्हाला इफ फॉर नो अदर रिझन यू शुड प्रिव्हेंट diabetes or control it adequately or get rid of it for economic reasons. आणि हे अतिशय कटू सत्य आहे की डायबिटीस हा अतिशय महागातला रोग आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर का आपण सेन्सिबल काहीतरी लाईफस्टाईल आणि हे प्रकार केला तर आपला खूप खर्च वाचू शकेल. आणि याच्यासाठी आम्ही लोकांना मग ती पंचसूत्री सांगतो की त्याला हा घर काढलेला आहे, पंचकोण आहे, त्याच्यामध्ये डायट, एक्सरसाइज आणि मेडिकेशन हे 3 कॉमन मार्ग आपण वापरत असतो. हे करून तुम्हाला कसं चाललंय हे बघण्यासाठी मॉनिटर करायची फार गरज आहे. नाही तर माझ्याकडे लोक येतात, मध्ये 2 वर्ष आलो नाही, तुम्ही सांगितलं तेच चालू ठेवलंय, मग तुमच्या टेस्ट कुठे आहेत, नाही केल्या त्या, आणि मग केल्यावर लक्षात येतं की ते कंट्रोलमध्ये नाहीये. आणि याच्यासाठी पेशंटचं एज्युकेशन आणि अवेअरनेस सुधारणे, ज्याच्यासाठी तेजसनी डिजिटल एज्युकेशन आणि अवेअरनेसचा जो मार्ग काढला तो पण आता आपण वापरू शकतो. त्यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असली की आता जे सगळे तुम्हाला दिवसातनं 2 वेळा खा, 4 वेळा खा, 6 वेळा खा, स्मूदी प्या किंवा हाय फायबर डाएट खा, हे जे सांगतील ते तुम्हाला करायचं असेल तर यू ऍक्ट. सर्व गोष्टी चांगल्याच आहेत, तुम्ही ते केल्या तर तुम्हाला किती फायदा होतो हे तुम्ही मॉनिटर करा. फॉर युअर वेट, फॉर युअर ब्लड शुगर, फॉर युअर ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, अजून काय गोष्टी तुम्हाला असतील त्या. मॉनिटरिंगचा रिझल्ट आला 3-6 महिन्यांनी की रिव्ह्यू करा स्वतःसाठीच की मी हे केलं आणि मला एवढा फायदा झाला किंवा झाला नाही. त्याप्रमाणे पुढची ऍक्शन काय घ्यायची हे ठरवा, म्हणजे डिसाईड. म्हणून मी तुम्हाला आता हे इथे सूत्र दिलंय की ऍक्ट, जे करायचं ते तुम्ही करा, मॉनिटर, रिव्ह्यू आणि देन डिसाईड आणि देन गो बॅक. तर असं तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी करू शकता. आणि त्यातनं कुठलीच ट्रीटमेंट चांगली आहे किंवा वाईट आहे असं सांगू शकत नाही आपण. तुमच्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा. आणि तुम्ही सध्या वाचत असाल वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं किंवा टीव्हीवरनं की सध्याचा बझवर्ड म्हणजे परवलीचा शब्द असा आहे की पर्सनलाइज्ड मेडिसिन, म्हणजे तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही करायचंय. आणि त्याचं बेस्ट जजमेंट कोण करू शकतं की तुम्ही स्वतःच. आणि म्हणून हे जर का तुम्ही प्रिन्सिपल लक्षात ठेवलं तर तुम्ही डायबिटीसवर चांगल्या प्रकारे मात करू शकाल. आता हे बोलून आम्ही आमचा टॉक संपवणार आहे.
आणि याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर आणि इंटरॅक्टिव्ह सेशन करूया, ज्याच्यासाठी मला वाटतं तेजस आणि रोहन आपल्याला सांगतील की ते त्यांनी कसं प्लॅन केलेलं आहे. सर थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली. आणि तुम्हाला आज काहीतरी महत्वाची गोष्ट कळली असेल तर आम्हाला त्यातनं आनंदच आहे. टॉक झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही त्या आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्याचं जरूर उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आम्हाला जर उत्तर देणं अवघड झालं तर तुमच्याशी बोलून आम्ही त्याचं जास्त डिस्कशन करू शकतो. थँक्यू. थँक्यू सर. आपल्याला कमेंट्स मध्ये सर काही प्रश्न आले चॅट बॉक्स मध्ये, त्याची आपण पहिल्यांदा उत्तरं देऊयात का? हो. हा, आपल्याला एक GDM बद्दल प्रश्न विचारलाय. प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीस होता तर तो नंतर गेला, पण म्हणजे आता औषधं बंद करायला सांगितली डॉक्टरांनी त्यांना, मग आता परत चेक करायची गरज आहे का असं आपल्याला एक जण विचारताय. हो, तर आता प्रेग्नन्सी डायबिटीस, जेस्टेशनल डायबिटीस हा डिलिव्हरी झाल्यावर बऱ्याच बायकांमध्ये जातो. म्हणजे शुगर जर चेक केली तर ती नॉर्मल येते आणि त्यामुळे बऱ्याच बायका मग नंतर गलथान राहतात. तर याचे आम्ही गेल्या 20 वर्षात अनेक स्टडीज केले की पहिल्यांदा आम्ही बघितलं की एका वर्षात साधारण 40 ते 45% बायकांना आयदर डायबिटीस किंवा प्री डायबिटीस दिसून आला होता. म्हणजे जर 100 बायकांना जेस्टेशनल डायबिटीस डायग्नोज झाला असेल आणि त्यांची डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्या शुगर्स नॉर्मल आल्या असल्या तर जर का परत आपण एका वर्षाने टेस्ट केलं तर 40 ते 45% बायकांना आयदर डायबिटीस किंवा प्री डायबिटीस. हेच आम्ही 4.5-5 वर्षानंतर जेव्हा टेस्ट केलं तेव्हा ते प्रमाण साधारण 60 ते 65% वाढलं होतं. आणि रिसेंटली सोनाली, जी तेजसची मैत्रीण आहे आणि माझी दुसरी PhD स्टुडंट, तिने 10 वर्षानंतर जेव्हा स्टडी केला तेव्हा 85% बायकांना डायबिटीस किंवा प्री डायबिटीस होता. त्यातल्या 65% बायकांना डायबिटीस होता आणि 20% बायकांना प्री डायबिटीस होता. तेव्हा जर का तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीस डायग्नोज झाला असेल तर तुम्हाला पुढे डायबिटीस होण्याची शक्यता खूपच आहे आणि म्हणून तुम्ही हाय रिस्क ग्रुपमध्ये आहात. आणि आज जे आपण सर्व डिस्कशन केलं की डायबिटीस प्रिव्हेन्शन ट्रायल्स किंवा डायबिटीस रेमिशन इफेक्ट, ती जे मार्ग आहेत ते सर्व जेस्टेशनल बायकांमध्ये लोकांनी अनेक प्रकारे टेस्ट करून आणि ट्रायल करून दाखवलंय की ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जेस्टेशनल डायबिटीस इज वन कंडिशन where preventive measures should be started immediately after delivery. त्यातला दुसरा भाग असा आहे की आईला जर जेस्टेशनल डायबिटीस असेल तर मुलाला पुढे ओबेसिटी आणि डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. तर सोनालीनी जे परत टेस्ट केल्या त्याच्यात ऑन ॲव्हरेज 10 ते 15 वर्षांच्या मुलांच्या आम्ही जेव्हा टेस्ट केल्या तेव्हा 200 मुलांच्या आम्ही टेस्ट केल्या की आमच्याकडे त्यांच्या आईला जेस्टेशनल डायबिटीससाठी ट्रीटमेंट दिली होती. त्या 200 मुलांपैकी 5% मुलांना डायबिटीस होता आणि 35% मुलांना प्री डायबिटीस होता. तेव्हा जेस्टेशनल डायबिटीस मध्ये ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्यांच्यामध्ये पण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं तितकंच जरुरी आहे आणि त्यांचा वेट गेन कमी होईल, फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली राहील, त्यांना फारसा स्ट्रेस होणार नाही. या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि फ्रॉम टाइम टू टाइम मी तुम्हाला म्हटलं तसं ऍक्ट, मॉनिटर, डिसाइड, ऍक्ट, मॉनिटर, रिव्ह्यू आणि देन डिसाइड, हे प्रिन्सिपल जेस्टेशनल डायबिटीस झालेल्या बायकांना आणि त्यांच्या मुलांना लागू पडतं. तर हा फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही आणि त्याचं उत्तर मी जे तुम्हाला दिलंय ते सगळ्यांनी अतिशय केअरफुली लक्षात ठेवा. ओके, थँक्यू सर.
आपण पुढचे 2 प्रश्न मी एकत्र विचारते, जरा थोडेसे कॉमन आहेत. एकांनी असं विचारलंय की जर का शुगर वाढल्यामुळे वजन कमी होत असेल तर डायबिटीस कसा कंट्रोल करायचा. आणि अजून एकांनी असं विचारलंय की आता आईला त्यांच्या 25 वर्षापासून डायबिटीस आहे, सध्या इन्शुलिन घ्यावं लागतंय आणि इन्शुलिन वरून परत टॅबलेट वरती शिफ्ट होता येतं का. ओके, सो पहिला प्रश्न होता तुझा की काय होतं, शुगर वाढल्यामुळे वजन कमी होतं. हो, आता जर शुगर फारच वाढली तर शुगर लघवी वाटे बाहेर पडते आणि शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स तयार होतो. कारण तुम्हाला माहितीये शुगर 1 ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज असतात. जर तुम्ही दिवसाला 100 ग्रॅम शुगर युरिन मध्ये बाहेर टाकत असाल तर तुम्हाला दररोज 400 कॅलरीज तुमच्या शरीरातनं बाहेर जातात आणि त्यामुळे तुमचं तेवढं वजन कमी होऊ शकतं. अनकंट्रोल डायबिटीसनी वजन कमी झालं याचा अर्थ तुमच्या शरीरात सिव्हिअर इन्सुलिन डेफिशियन्सी आहे. दुसरं पण असं कारण असू शकतं की तुमच्या शरीरात काहीतरी इन्फेक्शन आहे किंवा दुसरं काहीतरी कारण आहे ज्याने तुमचं वजन पण कमी झालंय आणि शुगर पण वाढली. तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. दुसरं काही कारण नाही आहे ना बघायला पाहिजे. आणि नसेल तर डायबिटीस कंट्रोल करून ते जे गेलेलं वजन आहे त्यातलं निदान जे हेल्दी वजन आहे तेवढं परत आणायला पाहिजे. तर अनकंट्रोल डायबिटीसमुळे कमी झालेलं वजन इज अ डेंजर साईन आणि इट शुड बी केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड आणि अप्रोप्रिएट ऍक्शन शुड बी टेकन. दुसरं म्हणजे आईंना 25 वर्ष डायबिटीस आहे, इन्सुलिन चालू आहे आणि काय होतं अजून टॅबलेट्स पण चालू आहेत. नाही, वय जास्ती असल्यामुळे व्यायाम खूप करता येत नाही त्यांना, तर इन्शुलिन मधून परत टॅबलेट्स वरती येऊ शकतो का. बर, मग आता याला परत बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे त्यांचं वजन किती आहे. त्या जर ओव्हरवेट असल्या तर जर त्यांचं वजन आपण वेगवेगळ्या मार्गांनी कमी केलं तर त्यांचं इन्सुलिन कमी होऊन टॅबलेटवर त्या येण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या शरीरात आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे दुसरा काही फॅक्टर नाहीये ना की ज्याच्यामुळे त्यांची शुगर वाढतीये की इन्फेक्शन नाहीये ना. तिसरं त्यांना जास्त काही काळजी ताणतणाव नाहीये ना, ते कंट्रोल करू शकतो का आपण. किंवा दुसऱ्या अनेक कंडिशन्स असतात की ज्या तुम्ही कंट्रोल केल्या तर तुम्हाला इन्सुलिन कमी करता येईल आणि याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन त्यांची पूर्ण तपासणी करून घ्यायची गरज आहे. तेव्हा इन्सुलिन बंद होण्याची शक्यता असते पण त्याच्यासाठी आपण जे म्हणलो ते डायट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन टू रूल आउट एनी प्रेसिपिटेटिंग फॅक्टर या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे आणि याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करायची गरज आहे. ओके, अजून आपल्याकडे एक सर प्रश्न आलाय छान की तुम्ही असं कधी ऑब्झर्व केलंय का की वजन अनेकांचं खूप जास्ती असतं पण त्यांची शुगर ऍब्सोल्युटली नॉर्मल असते आणि असं का होतं. सो येस, म्हणजे आता असे फार लोक बघितलेत असं नव्हे पण असे आहेत लोक, अनेक लोक आहेत की ज्यांचं वजन जास्त आहे पण शुगर नॉर्मल आहे. तर एक तर हे लोक बऱ्याच वेळेला यंग असतात म्हणजे त्यांचं पॅन्क्रियास अजून जास्त इन्सुलिन तयार करून लेट मी बिगिन की वजन जास्त म्हणजे इन जनरल त्यांचा इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त असा आपला सायंटिफिक सॉर्ट ऑफ थिसिस आहे. पण काही काही लोकांचं वजन अशा प्रकारे जास्त असतं की त्यांचा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत नाही आणि अशा लोकांना आपण म्हणतो की त्यांचं हेल्दी ओबेसिटी आहे. त्यांना अशा लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते. याच्यामध्ये अनेक रिसर्च चालू आहेत की त्यांचं जेनेटिक्स काहीतरी वेगळं असतं का किंवा त्यांची फॅट कुठे कुठे डिपॉझिट जाते याचं प्रमाण अनहेल्दी ओबेसिटीपेक्षा वेगळ्या प्रमाणात असतं का. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या लिव्हरमध्ये जास्त फॅट नसते आणि त्यांच्या पॅन्क्रियासमध्ये फॅट नसते. असं जर का त्यांना वेलकम सिच्युएशन असेल तर त्यांना डायबिटीस न होण्याची शक्यता जास्त असते.
तेव्हा येस, म्हणजे देर इज समथिंग कॉल्ड हेल्दी ओबेसिटी, आणि असे लोक असतात, पण त्यांचं प्रमाण इन जनरल कमी आहे. आपल्याकडे सध्या जे ओबेसिटी वाढायची कारणं आहेत, त्या कारणांनी ज्या ज्या लोकांचं वजन वाढत आहे त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. तिसरी गोष्ट, तुम्हाला फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीस असेल, म्हणजे आई वडिलांपैकी कोणाला डायबिटीस असेल तर वजन वाढलं तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. हो सर, आणि असा प्रश्न आपल्याकडे आला की सगळे प्रयत्न करून पण जर का वजन कमी होत नसेल, व्यायाम चालू आहे, डाएट फॉलो करतोय, पण तरी वजन जर का कमी होत नाहीये, शुगर चांगली येते, तर काय करायला पाहिजे? तर मग ठरवायला पाहिजे की तुम्हाला वजनाशी रिलेटेड काय काय हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे का, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स वगैरे लिपिड प्रॉब्लेम्स आहेत का, हार्टचा प्रॉब्लेम आहे का, नंतर वजनामुळे तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी म्हणू आपण, की गुडघ्याचे प्रॉब्लेम आणि बाकीचे जॉईंटचे प्रॉब्लेम आहेत का. अजून एक कंडिशन आहे ज्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, म्हणजे रात्री झोपेत घोरणे आणि रक्तातला ऑक्सिजन कमी होणे. या सर्व गोष्टी जर तुम्हाला असतील आणि तुमच्या प्रयत्नांनी वजन जर कमी होत नसेल तर आपल्याला जास्त ड्रास्टिक ट्रीटमेंट करायची गरज निर्माण होते. आणि त्यातनं सध्या ओबेसिटी कमी करण्यासाठी फारशी पॉप्युलर अशी औषधं नाही आहेत. गेल्या 20 वर्षात अनेक औषधं आली, पण प्रत्येकाला काहीतरी साईड इफेक्ट्स निघाले. कमी साईड इफेक्ट असलेली औषधं म्हणजे मेटफॉर्मिन किंवा ऑर्लिस्टॅट ही आपण वापरू शकतो, पण त्यांनी वजन फारसं कमी होत नाही. अशा लोकांना मी म्हणेन की तुमचा जर बॉडी मास इंडेक्स हा जो आपण मगाशी बघितला तो 30च्या वर असेल तर तुम्हाला बॅरिएट्रिक सर्जरी करण्याने जास्त फायदा होतो, कारण त्यांनी तुमचं हमखास वजन कमी होतं आणि बाकीच्या रिस्क फॅक्टर कमी होतात. ही सिच्युएशन निदान 5, 8, 10 वर्ष तरी चालते. त्याच्यानंतर काय काय होतं हे आत्ता आपण सांगू नाही शकत, कारण याच्यावर फारसा एक्सपिरियन्स नाही आहे अजून. पण बॅरिएट्रिक सर्जरी हे एक सॉर्ट ऑफ सोल्युशन आहे. आणि मग आता अजून अनेक हेल्थ एजन्सीज वगैरे आहेत ज्या तुम्हाला कंपल्सरी डाएटिंग किंवा असं करून घेऊ शकतात आणि त्यातनं तुमचं वजन कमी होतं. सो अशा म्हणजे आता मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधनं सांगू शकतो की जालन म्हणून जी इन्स्टिट्यूट आहे बँगलोरच्या जवळ, तिथे अनेक लोकांनी जाऊन 10, 20, 30 किलो वजन कमी केलंय 1 महिन्यात, 2 महिन्यात. पण नंतर असं होतं की आल्यावर ते परत पटकन वाढतं. तसंच बाकीच्या ज्या सगळ्या आपल्या इथे जाहिराती येतात त्यांचं तेच होतं की तात्पुरतं वजन कमी होतं पण नंतर ते वाढायला लागतं. तेव्हा ते कमी झालेलं वजन कमी टिकवून ठेवण्यासाठी परत डाएट, एक्सरसाइज आणि बाकीच्या गोष्टींच्या मदत घ्यावी लागते आणि ते जेवढं तुम्ही सक्सेसफुली कराल तेवढं ते टिकून राहील. सो ड्रास्टिक मेजर्स अंडर सुपरवाइज वेट लॉस और बॅरिएट्रिक सर्जरी हे मला 2 ऑप्शन दिसतात त्याच्यात. ओके सर, बरेच प्रश्न आपल्याला येत आहेत. एकांनी विचारलं टॅबलेटच्या साईड इफेक्टमुळे वजन कमी होऊ शकतं का? त्याचं मला वाटतं उत्तर ह्याच्यात कव्हर झालंय. तुम्ही आता काही टॅबलेट्स म्हणजे आता उन्हाळ्यात मेटफॉर्मिननी कमी होऊ शकतं. नंतर नवीन जी औषधं आली आहेत SGLT2 इनिबिटर, त्याचा इफेक्टच वजन कमी करणे हा असतो. तर त्यांनी कमी होऊ शकतं, म्हणजे इट मे बी अ हेल्दी वेट लॉस. नंतर ती जी इंजेक्शन्स आली आहेत ज्याला आपण GLP-1 ॲगॉनिस्ट म्हणतो, त्यांनी वजन कमी होऊ शकतं. सो अनेक गोळ्या आणि टॅबलेटनी वजन कमी होऊ शकतं, पण त्या देण्याचे सगळ्या इंडिकेशन्स आणि किती इफेक्ट त्याचा वजनावर होतो याचे वेगवेगळी समीकरण आहेत. ओके, मला वाटतं आपण एक शेवटचा प्रश्न अजून घेऊयात आणि मग थांबूयात. तुमचे इतर काही जे प्रश्न असतील ते तुम्ही नंतर आम्हाला विचारू शकता, आम्ही त्यांची उत्तरं नंतर नक्की देऊ. एक शेवटचा प्रश्न घेते. एकांनी असं विचारलंय की डायबिटीसची सुरुवात असतानाच डोळ्यांवरती डायबिटीसचा परिणाम होऊ शकतो का?
हो, म्हणजे आता डायबिटीसची सुरुवात कधी होते हे कोणालाच सांगता नाही येत. म्हणजे आमचा आत्ताचा जो पेपर पब्लिश झालाय त्यात आम्ही दाखवलं की ज्या लोकांची शुगर 18 वर्षाला जास्त होती त्यांची आम्ही जेव्हा 12 वर्ष असताना केली तेच ती वाढलेली होती, 6 वर्षाचे होता तेव्हाही वाढलेली होती. पण यंग एज मध्ये क्रायटेरिया नाही आहेत डायग्नोज करायला हाय किंवा लो असे. नंतर त्यांचं जन्मतः आम्ही बघितलं तर त्यांचं जन्मतः लेंथ म्हणजे हाईट आणि डोक्याचा घेर कमी होतो. तेव्हा डायबिटीस कधी चालू होतो हे सांगणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे युजली जेव्हा डायबिटीस डायग्नोज झाला तेव्हा जर डोळ्यात सापडले काही प्रॉब्लेम तर याचा अर्थ असा झाला की तो डायबिटीस तुमच्या न कळत तिथे अनेक वर्ष होता. आणि म्हणून मी पेशंटना नेहमीच सांगतो की कॉमनेस्ट सिम्पटम ऑफ डायबिटीस इज नो सिम्पटम. आणि त्यामुळे तुम्हाला शुगर चेक करणं एवढा एकच पर्याय असतो आणि तो तुम्ही साधारण वयाच्या 20-25व्या वर्षापासून जर चेक करायला लागला तर तुम्हाला लवकर कळतं. आणि आता आमच्या रिसर्चवरनं आम्ही लोकांना म्हणतोय की लहान मुलांची सुद्धा शुगर चेक करून बघायला घाबरू नका. कारण जर का प्रॉब्लेम असला डायग्नोज झाला तर तुम्हाला काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यायची हे कळेल. तर युजली डोळ्याचा प्रॉब्लेम असेल आणि नुकताच डायबिटीस डायग्नोज झाला असेल तर समजावं की तो डायबिटीस बरेच वर्ष आहे किंवा डोळ्यात दुसरे काहीतरी रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यांनी ब्लड वेसलवर प्रेशर आलाय. म्हणजे जास्त ब्लड प्रेशर असू शकतं, ॲबनॉर्मल कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स असू शकतं किंवा दुसऱ्या काही अननोन कंडिशन्स असू शकतात ज्यांनी डोळ्याला व्हेस्क्युलर प्रॉब्लेम होऊ शकतात. पण या केसेस कमी असतात. मेन रिझन अनडायग्नोज डायबिटीस. हाय प्रेशर वाढू शकतं का डायबिटीसमुळे असं एकांनी आत्ताच विचारलंय. हो, डायबिटीस आणि ग्लोकोमा याचा तसा क्लोज संबंध आहे. किंवा डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस नसलेल्या लोकांपेक्षा इंट्राओक्युलर प्रेशर वाढू शकतं. येस. ओके, मला वाटतं प्रश्न अजून आहेत काही, पण 6:30 ऑलरेडी वाजलेले आहेत त्याच्यामुळे आपण आता थांबूया तिकडे. सरांना मी क्विकली एक शेवटचं विचारते की सर तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी टेक होम मेसेज काय द्याल एका वाक्यामध्ये आज. टेक होम मेसेज मी असं म्हणेन की प्लीज बी अवेअर दॅट डायबिटीस इज व्हेरी कॉमन इन इंडियन्स. इट स्टार्ट्स ॲट अ यंगर एज and it starts at a lower body weight. Therefore, don't wait till you have grown old to test for diabetes. पूर्वी आपण 40शीतला हे म्हणायचो तसं आता तुम्ही 20शीतच करायला लागा. आणि इस्पेशली तुमच्या घरी फॅमिली हिस्ट्री असेल आणि बाकीचे रिस्क फॅक्टर असले तर आवर्जून टेस्ट करून बघा. आणि एकदा टेस्ट करून जर शुगरमध्ये काही प्रॉब्लेम सापडला तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या लाईफस्टाईलच्या मेजर्स आणि तुमचे स्वतःचे एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही. आणि त्यामुळे तुम्ही डायबिटीस अर्ली स्टेजमध्ये असेल तर वाढवून देऊ शकणार, म्हणजे वाढवून न देण्याची काळजी घेऊ शकता. आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये असला तर त्याला आपण बॅकवर्ड मुवमेंट जे रेमिशन म्हटलं त्या डिरेक्शनमध्ये नेऊ शकतो. सो बेसिक मेसेज, test and find out whether you have abnormal glucose, and if you find you have abnormal glucose, take appropriate action and take experts advice. मी म्हणेन तेजस सारख्या एक्सपर्ट ॲडवाइसचा घ्या सल्ला, कारण ती तुम्हाला काहीही दुसऱ्या सॉर्ट ऑफ कमर्शियल अँगलनी सांगणार नाही. थँक्यू. ओके, अच्छा, थँक्यू. आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच या बाबतीत मदत करायला आवडेल. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तुम्हाला ऍज अ लाईफस्टाईल एक्सपर्ट किंवा न्यूट्रिशनिस्ट किंवा इव्हन ज्ञानप्रबोधिनीच्या स्नातक संघाकडून काही मदत जर का लागणार असेल, कारण आपल्याकडे न्यूट्रिशनिस्ट बरोबरच अनेक एक्सरसाइज मधले एक्सपर्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, तर या सगळ्यांची मदत घ्यायला नक्की तुम्ही विचकू नका. काही मदत लागली तर नक्की कळवा आम्हाला वेळेमध्ये. आम्ही सगळे तुम्हाला या बाबतीत नक्कीच मदत करू. एवढं बोलून मी आता सूत्र कार्यक्रमाची बागेश्री ताईकडे सोपवते. तिने कार्यक्रमाचा समारोप करावा असं मी तुला विनंती करते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद याज्ञिक सर. आणि तेजस, तुझे सुद्धा खूप धन्यवाद. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत सर तुम्ही आम्हाला
आतापर्यंत झालेले रिसर्चेस आणि इतक्या अवघड खरं तर टेक्निकल मेडिकल लँग्वेज मधल्या गोष्टी प्रत्येक सामान्य माणसाला कळू शकतील अशा भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. अनेक प्रश्नांची पण उत्तरं देऊन लोकांचे शंका समाधान पण तुम्ही केलं. आणि तुम्ही दिलेली चतुसूत्री म्हणजे ऍक्ट, मॉनिटर, रिव्ह्यू अँड देन डिसाइड, हे सुद्धा आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला समाजातून डायबिटीस सारख्या मोठ्या रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी. या पुढचंही काही सेशन असेल तर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल आणि त्याबद्दल आपण नक्की आपल्या दर्शकांना त्याबद्दल माहिती देऊया. थेट संशोधकापासून आपण अगदी सामान्य माणसापर्यंत या झूम सेशनद्वारे पोहोचू शकतोय किंवा इंटरनेटद्वारे. त्यामुळे याचा सामान्य लोकांना खूप नक्की फायदा होईल अशी आशा वाटते. तेजस सारखी ऍक्टिव्ह आणि इतकी छान रिसर्च करणारी मैत्रीण आमच्या आजूबाजूलाच आहे ह्याचंही आम्हाला आत्ताच प्रत्यंतर मिळालं. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तेही खूप त्याचा नक्कीच उपयोग होईल आम्हा सर्वांना. आपले खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद.